सर्व तमाशा नाट्य रसिक शब्दुल्ला आमचा प्रथम तमामाचा तुझ्या चरणाची धूळ रचिका कलावंत तुझ्या चरणाची धूळ रचिका कलावंत आम्ही गोड मानून घ्यावी सेवा आमची कृपावंत जनार्थ संगीती सकल ब्रह्मांड महाराष्ट्राच्या शाही परंपराला नम्र अभिवादन करतो कैलासवासी संजय महाराज जयगावकर त्यांच्या अनेक लोकांचे सादर करणार ज्ञानाची
बाई एखादा म्हातारा पाहिजे. मुली म्हणजे पाहिजे एखादी म्हातारी. शादी सुट्टी करून कोण तू वाटला की फक्त मावशी नाही का? हा नावच द्या लवकर. आता मी द्यायचं का तुम्ही द्या ना कधीतरी मुलीला मावशीला आवाज द्या गं. अगं मावशी. काय झालं का तुला बॉम्ब लायला तुला काय डोकं बिकं आहे का नाही? काय झालं काय अगं दिवस बघितला किती वर आलाय तो. परत बाई लयच वर चाल नाही ग काय चाललंय? दिवस 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 म्हण बाई. सगळ्या पुरुषुरी आल्या आल्या. राधा गोदा नर्मदा बनबादा ए भदभदा. अगं सगळ्या नद्याची नावं गोळा आता करा नद्याची ना. नाव नद्यांना मुलींची नाव मुलींना बरोबर. सगळ्या पुरुषुरी आल्या आल्या. चला पहिला नंबर कोण आहे ए चल ग य चल झाली का तयारी झाली ना. काय माल घेतला विकायला घेतला आहे का चक्का पक्का म्हणून तर घेतला. नाही तर उठून कुणी मारी धक्का तू कशाला अगं देखे खाऊन तर काळी पडायला लागली बघ मी. अजून खाता गोरी होशी. आणि दिसली काय सब कुछ दिखता है. बया सगळं दिसतंय का काय हे डागी ना ग हार घातला चालले. चल हो ना केव्हा चल गा काय गं मावशी? चल झाली का तयारी झाली. काय माल घेतला ग घेतली लस्सी. लस्सी आणि नेसली काय टॅक्सी. दागिना टॅक्सी. नाकात घाल ड्रायव्हर कानात वर डिझेल चल फका 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 करेल काय मावशी? चला झाली तयारी झाली ना. काय माल घेतला हलवा. कुणाचं काय? तूच म्हणली ना हलवा तू माझ्या मालाचा ना हलवा. हा तू घे हलवा वायर घे निवडी लाईट घालवा 5:50 मध्ये बोलवा होऊ दे रातभर कालवा देणे घेण्याचा आणि नेसली काय ग नेसले रे बाई. काय ग पिंजरा. त्याच्यात पोपट आहे का आहे. नाही तर ह्याच्यातली 7-8 बसवून घे नको बसवून. अगं बरीच मिठू मिठू करायला लागते नको मला. नको का हा. आणि दागिना ग म्हणजे. म्हणतेली तर म्हणतेली नसेल कुठं तरी चल का झाली का तयारी झाली ना बाई. काय माल घेतला तुला काय माहितीये का? काय ग अगं आज मला माल शिल्लक नाही म्हणून मी आज तुझ्या मनावरती माल घेणार आहे. सांग मी काय घेऊ? भया कधीच नाही ना आज कसा काय माझ्या मनावर ठेवला ग तू असं कर याच्यात 10-15 घे कशाला? अगं असू दे रस्त्याने बोलायचा आलाय खंबीर त्याला अगं ह्यो काय माल झाला का? मग मावशी मी माझ्या पतीचा माल घेते. कोणता? मी माल घेते टाक. टाक. माझं मन आहे पाक. बर आलंय का बघू? हात वर करा बरं काय एवढा चान्स आहे तुम्हाला बघ बघ माझे भाव कसे हात वर करायला लागले नाही का? हा त्यांना राखी पौर्णिमेची आठवण झाली वाटतं ए मावशी. काय ग अगं दिसला बाई. दिसला का दिसला. कुठे ग चल तिकडे बाजूला. ते बघ तो तिकडे टोपीवाला दिसतो ना त्याच्या खाली तू जाऊन वाग. वासरं पठ्ठ्या त्याच्यासाठी टोपी घालून आला का काय मी त्याच्या खाली जाऊन वागते म्हणजे माझा लई सुविस्कार मार्गाने ठेवीन का कशाला वाग म्हटलं? कशाला वाग अगं मी माल द्यायसाठी वाग म्हटलं. माल द्यायला आणि नेसली काय कट्टपुतली. कुठं मुतली ए मावशी काही नको बॉम्बला जाऊ. अगं तुझं म्हणली की आता हा. कुठं मुतली अगं कुठे होती नाही कट्टपुतली. बरं गड्डा मुतली तर गड्डा मुतली आणि दागिना ग नवीनच चाललं बाई. कोणता जत्रा निमित्त आणला का हा बाई काय? आताच कोणता दागिना एकच झाली. मारो का नाकाव ठोसा काय झालं तू गं? गवळ्याची आहेस का कुणाची आहे? ए मावशी मी गवळ्याचीच आहे. अगं तुम्ही पुरी सुरीनी एक दाणी दागिना घालायचा नाही मग कोणत्या घालायचं गं? नेहमी 3 दाणी घालायचा 3 दाणी ए मावशी. काय ग अगं येडी का खोळी? हा. अगं लहानाची मोठी झाली. हा. तो दागिना कधी घातला नाही, कधी बघितलं नाही, कधी स्वप्न सुद्धा नाही 3 दाणे दागिना. अगं रोज घालती पण तुझ्या ध्यानात नाही लोकांना माहितीये. मग बाई मला माहित नाही, मग मला नीट समजून सांग बरं. तुला समजून सांगू का शा बाजूने एक गोलमणी सोन्याचा. शा बाजूने एक गोलमणी तो पण सोन्याचा. मधी लांबडा मणी त्याला कोल्हापुरी डोरला मध्ये निघाले बाजार. अगं ते मोडलं डोरलं तर डोरलं मोडलं तर मोडलं चल ग हे छोटा हत्ती चले बाप्पाडे तंबाडे अगं तुला मी हातावर मला बोलले, तू माझ्या ह्याच्यावर जवळ जाऊ नकोस. काय झालं माझ्या ह्याच्यावर जवळ जाऊ नकोस. कशावर त्या भीतीवर गं. हा तब्येतीवर भीतीवर केला असं असं. नाही नाही माझं का वय राहिलं का माझं त्याच्यावर कशाला चढायला नावं ठेवतीयस मला? असं आहे का झाली तयारी हा, तर बाई तू माझं कशाला काढतीयस? माझ्या बरोबर राखलंय का तसं नाही बाई. हा? मी माझ्या मनाने माल घेते. हा, हा. कधी तरी बाई लोकांच्या मनाने जगावं, लोकांनी सांगावं, आपण मी कधी हा. ऐकावं असं मला ठरवलंय आज. असं आहे का मावशी तू माल सांग मी घेते, तू माल सांग मी घेते, तू माल सांग मी घेते. सांगायचा हा. आणि तो ठोक्यात तुला फळा मोठी छेडे. अगं नाही तुला बरं वाटलं का माझं हे करायला होय का हा? आणि थोडा चान्स नको का मला एक भात बसली माझ्या पाठी. ए काय काय माल घेते काय
काल घेतली ना माझं दूध किती लिटर निघत 10 लिटर बाबा तू जाय लोक ती ठेवून आले आता तूच म्हणले की माझं दूध नाही बाई करते गाया म्हशी कोणाच्या तुझ्या तुलाच कोणाचं झालं बाई तुझं झालं की गं? माझं माझ्या मागच्या हक्कात हा, तरी म्हणलं बघा शिस्त पाठच्या घा लागला बाई ते हॉटेलवाल्याला माझं दूध पुरवती मावशी तुझं दूध आहे का? अगं तेवढं जाऊ दे हा. मी चेंडे मेंढे बसली का चिल्ली पिली हा. एवढी लेकर अगं पोरगा बघितलं का तुझं असं करतोय हा. असं तुझं जीवात पोर असं आहे का? माझं ना बघ माझ्या घरच्या गाया म्हशीच्या नाही नाही यांना रतीब लावाय तू का म्हैस आहे वय अगं माझं नाही म्हणले ना हा. माझ्या घरी बघ गाया म्हशीच्या हा. बेसली काय नेते बाई काय? सासूवर चढ जा बाई भया नवीन साडी दिसती भया बाई सासूवरची. आळे फाट्यावरून आणली आळे फाट्यावरून आणि दागिना नाकी फुलली बारक्या पोराची काय फुलली तूच बोलली ना आता अगं तेरडे सोन्याची फुलली ना मावशी सोनाला निघाली का काय भया सोनार घाली तो का फक्त सोनालाच घालतो बाकी कोणाची का बोलावती कसा घाली तो तुला माहित नाही नाही भया बरोबर ग कुठं तुझ्या नाकाला भोक्से माझ्यासारखं नाही की भया हा नाही. मावशी हा. आजची काय तयारी घेतो आजी तारी घेतो आज काय वाकवतो आजी वाकवतो बाया असं करतो असं करतो असं करतो अशी तारी घेतो घेतो कचकेने वाकावतो असं असा वाकवीत नाही का चला किती है का नाही हा. असा वाकावतो असं वाक असा असा करतो असा असा करतो असा असा करतो असा भाषा घालतो तुला मारुती का अगं, नाकात घालीत नाही का? निघाल बाजूला बाई, तुला चढ चढ कर की गं. झाली कोणी नाही. तयारी झाली? तयारी झाली का? हा. चलायचं का? जायचंय. चला. सांग का गं? तू सगळं पुढं मला विचारलं. पण स्वतः खेती काय आमच्या बरं बाजायला येते का नाही? अगं म्हातारा माणूस आहे घेते तुमच्यावर भागून आजच्या दिवस काही नको आई शपथ आमचाच भाग आहे ना तुझा कुटुंब दिला असं आहे का मार्ग काय ए मी आज घेते रताळ रताळ भाई मावशी हा. अगं आज माझा उपवास होत हा बाजारात गेले बरं. अरे बाजारात बाजार हिंडे मावशी हा. अगं रताळात काय हा. पण रताळाची मुळी सुद्धा मला भेटली नाही तुला कुठे भेटली रताळ म्हणजे तू कुठं कुठे गेली वरचाळीला गेले हा. खालचाळीला गेले वरच्या आळीला गेलती हा. खालच्या आळीला गेलती हा. या मधल्या आळीला नाही गेली तू मधल्या आळीला कडे मी नाही गेलेलो नाही का अगं ही सगळा रताळचा बाजार आहे ना रताळाचा हा. आई म्हातारपणी तुझ्या डोळ्यावर परिणाम व्हायला काय लागलाय झालं? अगं मावशी हा. ये रताळ मग ये दाल मोठी माणसं आहे माणसं अगं दिसायला माणसे हा. पाला पाचोळा असा बाजूला कर केला हे मोठी मोठी कंच कोणचं घेरडे दूध खाऊन देते 10 वाजून गेला उपवास फिटला माझा करायचं का कल्ल्याचा होता अरे मी ठीक आहे साधी साडी काय केलं? रात्री नवऱ्याने घातला पण लगेच काढून घेतला काय गं? म्हणलं आडमार्गी जायचं चोराची त्याचं बे हो बाई. त्यातनं म्हातारं बेताड बेताड. आता नवरा म्हणले त्याच्यात म्हणावं आलं का नाही काय गं? काढायचं बिल काढायचं अगं काय दागिना दागिना दागिन्याचं नाव घ्या नाही माणसं काय म्हणते आपल्याला त्यांना चांगलं माहिती वय करायचंय का करायचं. तो काळा कृष्ण आपल्या खोड्या करतो आणि तो नडीतो हा. त्याचं डोळा चुकून जायचं जायचं आहे. कसं जायचं Yeah.
ए थांबा जरा, थांबा म्हणतोय तुम्हाला मी. ए थांबा म्हणतोय ना. तूच म्हणली ना हाग मावशी. मी हाग मावशी नाही म्हटलं, मी आग मावशी काय म्हटलं. झालं काय? लग्न बाई हा. याची माझी कधी ओळख न पाळत, कधी घेणं ना देणं, कधी उठणं न बसणं, आला त्याला ना हाताला धरलं बाई. तुझ्या हाताला धरलं. धरलं. तुला काय राग येतो का ना? नाही देतोय मला तो. घेतो का रे शैलेच्या? तुला काय राग येतो का नाही? तुला राग येतो मावशी? त्याचं सगळं भांडणं जरा. कसं भांडायचं गं? अरे ए नालायका, अरे नालायका, ए बेशर्म्या, अरे बेशर्म्या, गड्यासारखा गडी, गडीसारखा गडी. पाण्यासारखा मुततो. तू काय डिझेल मुतीस काय? अरे बाबा तुझी ओळख नाही बाळक नाही, घेणं नाही. कुशाला आला पुरीचा धरला ती धरला, धरायची जागा चुकला. म्हणजे बाई माणसाला कुठं धरावं मला माहित नाही. अरे बाबा बाया माणसाला कुठे धरावा, काय करावं ह्याची तुला अक्कल आहे का नाही? तुम्हाला शिकवणार, तू ऐकणार. ऐकणार ना. हे सोड. सोडलं. तर इथं. कुठं ग? पदर. ए बाबा तू कुणाचा गो, तुला काय पाहिजे? दही पाहिजे, दूध पाहिजे का माझ्या भागदारातलं ताक पेतो? मला काहीच नको. मला अगोदर सांग, तू आलीस कुठनं? मागच्या गावाहून कुठं चालली? पुढच्या गावाला त्या गावाला काही नाव आहे ना काय ग? गाव. मी तुला चांगलं मी विचारतो. चांगलं सांगते. आलीस कुठनं? मागच्या गावाहून जायचंय कुठं? पुढच्या गावाला त्या गावाला काही नाव आहे ना काय ग? गाव. गाव. कशाला मार खाती मावशी? अरे गोकुळावरून त्याला मथुरच्या बाजाराला आता चाललं त्याला. हा मथुरीच्या बाजारात. मथुरेच्या बाजारला चालला. कुणाच्या हुकमावरून? आमच्या नवऱ्याच्या. ए! अजिबात बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही. तुमच्या नवऱ्याचा नवरा मी या ठिकाणी उभा आहे. त्याचं काय? या नवऱ्याचा नवरा म्हणतोय ह्यो. हे मावशी, हा? आपल्या नवऱ्याचं नवरा म्हटल्यानंतर हा नाचन कोण झालं ग? आपला चुलत भाऊ झाला. तुला नातं कळतंय का नातं? मी नात्या पूजाला गेलीच नाही. नातं कोणतं नाव ग? अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे कपड नवरा म्हणजे दोन नवरे. बापरे, या, तरी म्हणले काय म्हणले? पाट्या डबल लोड गाडी का लागत होती? काय लागती? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? नाही बाबा. अगं मी देव आहे. देव आहे. देव. हे मावशी देव. देव आहे देव. कोणतं देव ग? हा रमेश देव आहे. काय म्हणलीस? रमेश देव आहे मी? रमेश देव. रमेश देव. आहे ना जागेवर आहेत का? हा मग काय आहेत जागेवर सगळे? सगळे आहे. अगं ज्यानं तुम्हाला केलं ना तोच मी आहे बाबा. या, ए केलं म्हणतोय ग. ए मावशी, आहे का? या माणसाने, या माणसाने, या काळ्या माणसाने, काळ्या माणसाने. या बाबाने बर. मला की नाही हा रात्री 2 वाजता केलं. 2 वाजता केलं. केलं. तू अशी गप्प द्यायची. काय केलं विचार? हे कुणाला केलंय का ग? ए मावशी, काय ग? मला बी केलं. तुला मी या निर्वाल्याने, या निर्वाल्याने. या पॅन्टवाल्याने अगं बया, मला बी केलं. तवा पहाटे 5 वाजता थंड हवे, थंड हवेत गार वाऱ्यात. गार वाऱ्यात. तू अशी मशिनीशी पुटवर केल्यावर उभा राहिल्याची. काय हो बाजूला? हे तुला केलंय का ग? हा गं बाई मावशी, बया. त्यांनी नाही का मला तुला केलं. तुला माहित नाही का ग? नाही की बाई काय ते मौसम होता, हा. काय प्रचंड हवा होती. बया. बाई बाई बाई, हा. मी ना नुसते रडतच होते. हा. यांनी नाही का नुसतं कळतच राहिला. मी ना आता हात जोडूनच बाहेर आलो. असं आहे का? हा, बया, तुला बरं वाटलं असेल. काय केलं ते विचार. ए हिला केलं का हिला? तिला सुद्धा केलं. किती बावळट आहे. तुला काय अक्कल आहे का नाही? काय झालं? अरे अजून हिच्या सीताफळाने डोळा नाही उघडला. काय ग? काय चाललंय? काय कळलं ना हे मला. मावशी, आपला आमचा पोरी सोरीचं जाऊ दे ग. मग तू म्हातारा माणूस आहे, तुला केलं का नाही ते तू विचारते ए ना. बाबा, तू सगळ्याला केलं म्हणतो, हा. मला नसेल केलं. हा. हा. सावड म्हातारी, तुला तर सगळ्यांच्या अगोदर केलं ग. आईला, का ग चिरले? ती माणसाची म्हण नाही का? मी नाही त्यातली, करी ठोका आटली. का ग मावशी, हळू जाते तुझका मारली ती आणि मग ते स्वयं मला नसेल केलं बाया. अगं मी झोपीत असो. ए तुम्हाला सगळ्याला निर्माण केलं निर्माण वॉशिंग पावडर वाला इथे. कपडा धुवायचं निर्माण हवा का मावशी? म्हणजे मला ओळखलं नाही ना. नाही बाबा नाही. मी सांगू कोण आहे आणि कसा. रात्र थोडी सोंग जास्त नको अगदी आहे. बरोबर आहे बाबा. हात जोडा चला. ए पुरी हो, हा जोडा जोडले बाबा. जोडले का? हा. मग आई वसुदैव सुतं देवं सजनवर्धनं वसुदैव सुतं देवं सजनवर्धनं देवकी परमानंदनं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरुं माताये. देवा परमेश्वरा, खरंच तुम्ही देव
मॅडम हात बरे का तुमची ओळख पटली हा. आमच्याकडनं काय येणावाकडे शब्द गेला असेल हा. तर आम्हाला क्षमा करा क्षमा- ओळख पटली ना हा. एक काम करा सगळे मिळून माझी भक्ती करा ऐका भक्ती
कैलासाचे संजय बाप्पा महाजन जळगावकर यांच्या आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ उत्सुकाने आपल्या सर्वांचं स्वागत करते. रसिका हो, आपल्या गावच्या यात्रेच्या निमित्तानं यात्रा कमिटीने इथं आम्हाला आमंत्रित केलं. पण आज इथं आमचा कार्यक्रम सादर होतो आणि खरं इथं आल्यापासून यात्रा कमिटीचे संपूर्ण सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि यात्रेच्या निमित्तानं बंदोबस्त पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला बहुमानाचं सहकार्य केल्याबद्दल आमचं तमाशामधून त्याचं ऋणी राहील. तसंच आपण सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित राहिला आपलंही अभिनंदन करावं कमीच आहे. रसिका, आम्ही आमचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करत असतो तर तुम्हीच आमचे मायबाप असता. कारण तमाशा मंडळ येताना पोट घेऊन येतो आणि जाताना गावाचं नाव घेऊन जातो. आपल्या गावाला, तालुक्याला कुठलंही गाव घेतलं असं कुठलंही कृत्य करू नका. जशी तुम्हाला आमच्याकडून चांगले कार्यक्रमाची अपेक्षा आहे तशीच आम्हाला सुद्धा आपल्याकडून फक्त शांततेच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण जितकं शांततेचं सहकार्य कराल तितकाच आम्ही आमचा कार्यक्रम उत्कृष्टपणे आपल्या समोर सादर करू असं मी माझ्या तमाशा मंडळाच्या त्यांना हमी देतो. आता झालेली गणगणन, इतर होणारी रंगबाजी म्हणजे ऑर्केस्ट्रा, त्यातून आपल्या आवडीनिवडीची हिंदी मराठी गाणी, लावणी, शेर ऐकायला पाहायला मिळून शांतता ठेवायची आणि त्याच्याही नंतर आम्ही आपल्या समोर नवीन वर्षाचं नवीन वगनाट्य सादर करू. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाला शांततेचं सहकार्य करायचे अशी विनंती करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता फक्त कृष्णलीला होईल आणि कृष्णलीला झाली तर लगेचच आम्ही पुढच्या वराठीला सुरुवात करणार आहोत. त्या रसिकांना एक निवेदन, आमच्या लेता हूँ साईं बाबा का नाम, इस महफिल में बैठे हुए मेरे प्यारे प्यारे दोस्तों को पहला मेरा सलाम. कुठे जरा भेटलीस ताची गर्भानं जाऊ नकोस, कुठे जरा भेटलीस ताची गर्भानं जाऊ नको, तुझं माझं प्रेम हे उघड्यावर आणू नकोस. गुलाबाच्या फुलाची कळी हो पण काटा पण टोचू नकोस, राजाची राणी हो पण तुझ्या ह्या दुविधाच टाकल्याला विसरू नकोस. दोस्तांनो, प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. बायानं अखंड चालून येतं पण ते पहिलं चेंगत झालेलं असतं. पता उठा आसमान में धागा है मेरे हाथ में, पता उठा आसमान में धागा है मेरे हाथ में. तो पढ़ती स्कूल में तेरी याद आती है कॉलेज में. साइकिल के पास है माल बाकी, साइकिल के पास है माल बाकी, उसकी जिद उधार नहीं दूंगा. साइकिल के पास है माल बाकी, उसकी जिद उधार नहीं दूंगा. और हम भी ऐसे मस्तान में पीने वाले हैं, कभी उतार के दूंगा पण 2 घोट जरूर पीऊंगा. माझ्या देवाचा जोडला मित्र लगेच पण धनार साहेब काय ग बाई, तुला आवाज कळतो का? मस्त पाहतो सर. once more. साकी के पास है माल बाकी पर उसकी जिद उधार नहीं दूंगा. साकी यानी कौन? शराब बेचने वाला. साकी के पास है माल बाकी तो उसकी जिद उधार नहीं दूंगा. और हम भी ऐसे मस्तान में पीने वाले हैं, कभी उतार के दूंगा पण 2 घोट जरूर पीऊंगा. माझा देवाचा जोडला मित्र बोला. तुझ्यासारखा अंक ठेवायला मी काही काय म्हणलं? लय पैसा कमावला, पैसेवाला माणूस. बर. पहिली की तुम्ही हा? चला. चालू ए, थांब रे. थांब ना, ऐकून घे बाबा. तुला माहितीये काय? काय? अरे लहानपणी गावात राहत असताना हा. जुगार खेळलो आणि आपण हाणलं दिलं हाकलून हा. गेलो मुंबईला पळून. मुंबईला गेलो, एका माणसाला दत्तक घेतलंय मला. हा. कशासाठी? प्रॉपर्टी सांभाळायला. हो. लय पैसा, आबा पैसा. करायचं काय? पैशाचा विचार चाललाय बाबा. हा. डोकं चालवलं, काय केलं? शास्त्रज्ञ झालो. काय म्हणतो? शास्त्रज्ञ. हो. एका उद्या लय मोठा सत्कार आहे माझा जुन्नरला. जुन्नरला हा. बर. साहेबांची गाडी आली, हा, हा. पोलीस गाडी माझ्यासाठी आली. हा. पुढे 7-8 पोलीस, अरे वा. मागे 7-8 पोलीस. हा. म्हणजे मी आतिरकी ए, कुठं काय? आधी की असं राहतं वैरे. अरे काय? ए, शास्त्रज्ञ झालो. हा. इथून काय इथून इथून इथपर्यंत सगळं अरे कळतंय. मग पुढे हात कर ना असा. कळतंय आपल्याला. इथं सांगेल मी. काय हा. मी झालं तर सांगणार. तुझ्या घरचं सांगू? माझ्या घरचा सांग बरं. हे तुझ्या बायकोचा नवरा तूच आहे ना? मी नाही मग कोण हात ठेकाव करेल का? मला काय माहित? हा विचार आपल्याला सगळं कळतं. सगळं कळतं तुला. मला पत्ता मी सांग वर काय रे? आभार आहे.
आभार हा? आयला हुशार आभार हा. आभाराच्या खाली काय ही माणसं ही सगळी आपली मित्रमंडळी माणसं माणसं. आयला हुशार माणसं हा. मागाच्या खाली काय रे? जमीन आहे जमीन हा? आयला हुशार चपलानं शास्त्रज्ञ झालो का मग जमीन हा? जमिनीच्या खाली काय खडक 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 हा. आयला हुशार हा. खडक खडकाच्या खाली काय रे? पाणी पाणी आयला हुशार पाणी हा. पाण्याच्या खाली काय रे? माझा बाप पाण्याच्या खाली माझा बाप तुझा बाप हा. आणि तुझ्या बापाच्या खाली तुझी आई माझी आई त्या मायचा हाला तुला कोणा शास्त्रीय काम केलं ए, जाऊ दे बाबा. हा. टिंगल केली तुझी थोडीशी हा. रात्र थोडी सोबत जास्त नको हा. गौशाली यात्रा कार्यक्रम आणायला जायचं बरोबर. पण कोणता कार्यक्रम आणायचा हे आपण ठरवू हा. प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थित पार पाडायची बरोबर. जीवाची जीवलग मित्र 2-4 पाठी मग राहिल्यात हा. त्याला बरोबर घ्यायचं आणि कार्यक्रम आणायला जायचे अरे प्रशांत ए प्रसाद अरे प्रशांत राम राम अरे बापरे काय चाललं लय आनंदात दिसतोय आनंदात काय आहे का सध्या गावात नाही आज 5 महिने झाले तमाशात कामाला गेलो बापरे मोठी नोकरी तुमच्या नादी लागून बिडीवाला मोहताच झालतो अरे आता आहे का त्याच्या नादी लागून तंबाखूला मोहताच झालतो बरं तमाशात गेला तमाशात गेलो 1 महिना झाला 2 महिने झाले तमाशाचा मालक 5 महिने झालं सुट्टीच द्यायला का बरं? घरी. जबाबदारी भरपूर. जबाबदाऱ्या तेवढ्या अरे मग मालक सुट्टी द्यायला म्हणून काय झालं आज चालवलं डोकं काय केलं? सकाळी आज न दिला थांबल्या गाड्या हा. आणलेला उचलली पिशवीन आलो घरी पडून बरं घरी गेला घरात पाय दारात पाय बसलेला बायको रुसून अरे हा तुझी ती मुंबई मुंबई नाव आहे तिचं मुंबई मुंबई मुंबई. मुंबई रुसून बसली तिला म्हणलं अगं रुसा काय झालं काय झालं? ती म्हणली जाऊ द्या मरू आम्ही काय तुमच्या संग बोलणार नाही का बरं? तुम्ही आम्हाला तमाशातून घरी येत आणि मोबाईल आणणार होते ना आणला का घरी ए, मोबाईल अरे शुल्लक गोष्ट आहे बाबा बायकोचा हट्टे मोबाईल पाहिजे घेऊन द्यायचा माग सरकलो काय केलं? लगेच गाडीला किक मारली डायरेक्ट ओतूरच गाठली बरं मग ओतूरला गेलो लांब लचक असा चायनाचा मोबाईल आणला आणि दिला बायकोला काय बायको खुश बायको खुश झाली पण मी पण जरा 4-5 महिन्यातून तुम्हाला आलतो बरं, बरं, तिकडे तिला म्हणलं तुझं. स्वयंपाका पाण्याचा लवकर उरक हम्म. पोरं वगैरे झोपू घाल म्हणलं आलोच माघारी हा. दिवसभर गावात बोंबलत फिरलो बरोबर कोणा पण बिडीवड कोणा पण तंबाखू खा संध्याकाळी 10ला बरोबर 90 ढाखाली येऊन गेलो घरी बरं मग घरी गेलो माझे 2 पोरं कुठे झोपतात अरे आवळे जावळी पोर चिंटन पिंट बरोबर. पोरं काय लवकर मग झोपा काय केलं? म्हणलं बायकोशी तर आपल्याला प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि पोरगं तर काय झोपाना हम्म. मग म्हणलं आता काय करायचं परत डोकं चालवलं म्हणलं दुपारीत आपण बायकोला चायनाचा मोबाईल आणून दिला बरोबर. बायकोशी बोलायचं ना मोबाईलच्याच भाषेत ए बोलायचं. बाबा थांब रे मला 2-4 भाषा येतात हा. पण ही मोबाईलची भाषा कशी असती माझ्याकडून शिका. सांग बरं मला तिला म्हणलं आम्ही आमच्या मोबाईलचं सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये घालू शकतो का रात्रीच्या टायमाला हा. 12ला हा. बरं मग रे बायको माझ्या पेक्षा डोक्याने हुशार. तिने काय? तिने मला मोबाईलच्याच भाषेत अगदी सुंदर उत्तर दिलं काय दिलं ती म्हणली या मार्गावर आता सर्व लाईन व्यस्त आहेत कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न काय करा नाही तुझं मुलंच गेला पुढे गेला दुसऱ्यासारखा बिस्तारा उचलला आणि पडवीत जाऊन झोपलो बरं मग मग काय बायको ती शेवटी बायको बरोबर. मुलं वगैरे झोपू घातली हा. आणि 12 वाजून काहीतरी मिनिटांनी बरोबर दरवाजाच्या तोंडावर आली. आली काय मला म्हणते? म्हणती कशी? कशी या मार्गावर होता सर्व लाईन क्लिअर झाल्या तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलचं सिम कार्ड आता आमच्या मोबाईल मध्ये बिंदास्त घालू शकता 12:30 रात्री हा. बरं मग रे मग काय मी पण बायकोला वजनात उत्तर कसं दिलं काय? तिला म्हणलं आता त्याचा काय उपयोग आता त्याचा काय उपयोग अगं आता त्याचा काय उपयोग काय उपयोग आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला मोबाईल स्विच ऑफ झाला नाही नाही तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला तर माझा डोक्याचा वापरायचा तुझ्या नोटीचा वायरी झाले शांत बस. हे बघा बाबा, त्याशिवाय मित्र तारी मित्र शेवटचा मित्र पवार दादा हो दादा राम 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 साकडे दादा राम राम काय झालं तुझं काय चाललंय बाबा माझी लय बेकारी झाली. अरे काय सांगायचं बायको वेगळा खाट झाला बायको म्हणली तुम्ही गरीब माणसं कुठं फिरायला जाता आमची बाया माणसाची काय विचार आहे का? बरोबर आहे त्याला मन भावून आहे बायकोला म्हणलं तुला फिरायचं ना चल माझ्या संग अरे घराच्या बाहेर पाऊल टाकतात लागलं बायकोचं डोकं दुखायला या काही की डोकं दुखायला लागलं आईला म्हणलं आता दवाखाना बघायचा कुठे डॉक्टर बघायचा कुठे म्हणलं बायकोची समजूत काढली पाहिजे बायकोला अशी जवळ घेतली डोक्यावर हात फिरवला आणि डोक्याची एक पप्पी घेतली डोकं दुखायचं राहिलं आईला पप्पी घेता डोकं दुखायचं राहिलं आईला म्हणलं आता फिरायला गेलं पाहिजे मग जत्रेला गेलं जत्रेला अरे जत्रा शिरतोय कुठं नाही तू लागल्या परत बायकोची मान दुखायला परत बायकोला अशी जवळ घेतली मानव हात फिरवला आणि मानाची एक पप्पी घेतली मान सुद्धा दुखायची राहिली काय म्हणतो पप्पी घेतात तुझ्या बायकोचं डोकं दुखायला लागलं डोक्याची पप्पी घेतली डोकं दुखायचं राहिलं तुझ्या बायकोची मान दुखायला मानाची पप्पी घेतली मान दुखायची राहिली पप्पी घेतात मी तुला हात जोडतो तुझ्या पाया पडतो 6 महिने झाले मला मोठा घाबरू नको तू माझ्या जीवाचा जीवलग दोस्त आहे तुला 5 मिनिटात नीट करणार इथल्या इथं तुझ्या बायकोचं डोकं दुखायला लागलं डोक्याची पप्पी घेतली डोकं दुखायचं राहिलं तुझ्या बायकोची मान दुखायला लागली मानाची पप्पी घेतली मान दुखायची राहिली 6 महिने झाले मला मुळ्यात झालं पप्पी घे बरं तिला पप्पी दे
तुझा कारखाना चालू आहे बांधपाडला तो कारखाना. अरे घे बाबा ए पप्पू शेठ तुझा नंबर लागेल घे. ए चल आपल्याला जायचे कार्यक्रम आणायला असं आहे का? आपलं नियोजन ठरलं प्रत्येकाने आपापली कामगिरी चोख पार पाडायची बरं, बरं. राहिला तमाशाचा विषय हा. आपल्या कंपनीचे मालक हेमंत कुमार जळगावकर आपण त्यांच्या बंगल्यावर जायचे बरं. त्यांना बरोबर घेऊ आणि कुठला कार्यक्रम आणायचा ते ठरवतील कारण पैशावाली मंडळी आहे बाबा बरं. भरपूर पैसे आहे आणि समजा हा. आपली वर्गणी जमा झाली नाही हा. तर काय करायचं ह्याची बायको इकायची. माहिती आहे, एकदा तुझ्या माझी बायको इकडून कसं नाही तो मोकळ्या. ए बाबा चालायचं काय हा. तुम्हाला माहिती आहे काय निवड या ठिकाणी आनंद लोकनाट्याचा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम बघायचा आपल्याला जरूर पटेल कारण सगळ्यात मोठा खानदेश विदर्भातील सगळ्यात मोठा तमाशा तोच आहे बरोबर आहे का नाही ठाकरे दादा, आपल्या गावची आली यात्रा आणि यात्रेसाठी आपल्याला कार्यक्रम आणायचा आहे. कार्यक्रम आणला जातो तोंडात घालणं त्याला तो पैसा. हा त्यांना तो पैसा आणि आपल्याकडे तर काही पैसे नाही आपल्या कंपनीचे मालक हा. श्री स्टार हेमंत कुमार जळगावकर. हा आले. आवाज देऊन बोलून घे. ओ हेमंत कुमार जळगावकर आलेल्या सर्व रसिकांचे आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ जळगाव हार्दिक स्वागत करीत आहे. वेलकम सुस्वागतम वणक्कम सत श्री अकाल राम राम